समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. टाकले बाईने टाकले ते
आणि आमच्या नेरेतील आमचे पुतणे शैलेशजी जाधव आज उपसरपंचपदी विराजमान झाले आहेत. खरोखर आज जाधव भावकीला किंवा आमच्या सानाथनगरमधील सगळ्यांची भीषणा आनंदाची गोष्ट आहे आणि स्वाभिमानाची गोष्ट एवढीच आहे का आम्हाला आज हे उपसरपंचपद मिळालेले आहे. आमची एवढीच मागणी आहे उपसरपंच पदावर बसलेल्या आमच्या पुतण्याला किंवा उपसरपंच पदाला लायक असणाऱ्या आमच्या शैलेश जाधवांना की भविष्यात ग्रामपंचायतमधील जी जी कामं असतील आपल्यासाठी उपयोगी ती त्यांनी करावीत आणि आपल्या विकासाला जोर लावा. तसेच सरपंच आमचे प्रकाश घाटगे साहेब आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीचा गाडा पुढे न्यावा आणि आमच्या जाधव भावकीतून एवढी त्यांना शुभेच्छा देतो. सर्वप्रथम विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्यनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या थोर महापुरुषांना अभिवादन करून आज मला भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी मिळाली. या उमेदवारीच्या माध्यमातून आपल्या पनवेल नगरीचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि माझे श्रद्धास्थान आणि आधारस्तंभ संजयदादा पाटील, तसेच नेरेगावचे सरपंच प्रकाशजी घाटगे साहेब, त्याचप्रमाणे माजी सरपंच नेरेगावचे वासुदेव गवते साहेब, त्याचप्रमाणे माझे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक माझे चुलते यशवंतजी जाधव, त्यानंतर असे अनेक मान्यवर आहेत की ज्यांचा मला या प्रथम सदस्य या उमेदवारीसाठी विजयाचा वाटा हा त्यांच्या माध्यमातून माझ्या पदरात पडला आणि या सिंहाचा वाटा खूप त्यांचा आहे. त्याच्यामध्ये तेजस जाधव असेल, मिलिंद पाटील असेल, त्यानंतर माझे दुसरे चुलते ज्यांनी खऱ्या अर्थानं मला या उमेदवारीसाठी हट्ट धरला की तुला या उमेदवारीसाठी उभं राहायचं आहे. कारण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक संघटनेमध्ये काम करत असताना मला माझ्या चुलते जे माझ्या वेळोवेळी माझ्याबरोबर मित्रासारखे आणि माझ्या वडिलांप्रमाणे माझ्यासोबत असतात, त्यांनी मला हट्ट धरला की बाद झाला, तू राजकीय क्षेत्रामध्ये उतरायला पाहिजेस, तुझं वक्तव्य चांगलं आहे, तुझ्यात काही गुण आहेत चांगले. आणि त्यांनी माझ्याकडे हट्ट धरला की तुला खरोखरच ही उमेदवारी लढवायची आणि माझा हट्ट आहे. आणि त्या हट्ट्याप्रमाणे त्यांनी माझ्यासाठी खूप काबाड कष्ट केले आणि मला नेरा ग्रामपंचायतचा सदस्यपदी त्यांनी मला निवडून आणलं. खऱ्या अर्थानं 1 नंबर वॉर्ड हा माझ्यासाठी खरोखर
आशीर्वादाचा एक भाग आहे। याच्यामध्ये खूप असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांची नावं मला घ्यायला खूप असा कालावधी जाईल। त्याच्यामध्ये माझे भाऊ राम भालेकर सुद्धा असतील आणि हा कार्यकाल पार पाडत असताना आज मला उपसरपंचाची ही जी उमेदवारी मिळाली ही सुवर्ण संधी आहे माझ्यासाठी आणि मी निश्चित ग्वाही देतो की ग्रामपंचायत नेरेच्या माध्यमातून प्रकाशजी गाडगे साहेब सरपंच यांच्या खांद्याला खांदा देऊन मी नेरा ग्रामपंचायतीच्या विकासाला हातभार लावीन आणि त्या कामामध्ये यशस्वीरित्या मला शक्य होईल तेवढं मी काम करण्याचा प्रयत्न करेन। त्यामध्ये विद्याधर चोरगे यांचा सुद्धा खूप मोठाचा हात आहे। त्यानंतर दिनेश मांडवकर दादा, गजानन पाटील दादा, त्याच्यानंतर विनोद कांबळे दादा असतील, त्यानंतर सुनील दौंड साहेब यांचाही सुद्धा खूप मोलाचा पाठबळ आहे। अरुण जाधव दादा असतील, अशा अनेक मातब्बर कार्यकर्ते आहेत। माझे मोठे बंधू काशीनाथ जाधव, त्यानंतर मंगेश जाधव, आमचे जावई प्रणय बाबरे, असे खूप लोकांचा मला या कार्यासाठी खूप पाठबळ आहे आणि एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो। आज आनंदाचा दिवस आहे कारण शैलेश जाधव यांच्या मनामध्ये जी 3-3.5 वर्ष होऊन गेली त्याच्यामध्ये मनामध्ये एक उत्सुकता होती का दरवर्षी 9-9, 10-10 महिने आपण उपसरपंच पद द्यायचो। तसं उपसरपंच पद हे माझ्या नशिबातसुद्धा लवकरात लवकर यावं आणि जेव्हा आपण समोरच्या खुर्चीमध्ये बसत असतो तेव्हा ती फील वेगळी असते। कारण मी पण सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये 15 वर्ष सदस्य होते समोर आणि सरपंच समोर बसायचे। त्यावेळेस माझ्या मनामध्ये सुद्धा एक ती भावना होती का बा आपण सरपंच कधी व्हायचं आणि या गावाचा विकास कसा करायचा, त्या विकासाला साथ कशी द्यायची, त्या अनुषंगाने शैलेश मी वेळोवेळी पाठी होतो का उपसरपंच पद 100% तुला भेटेल, तू मनात काही चिंता करू नकोस। थोडं वाटत असतं प्रत्येकाला का बाबा त्याचा प्रटान झाल्यानंतर आपण सोडणार का नाही सोडणार, ती मनामध्ये एक भीती असते। पण तसं भारतीय जनता पार्टीमध्ये जी एक निष्ठता आहे आणि जे तत्त्व आहे त्या तत्त्वाला जवळ सगळे सदस्य उतरले गेले, जे उपसरपंच झाले प्रत्येकाने जो पिरियड होता 9-9, 10-10 महिन्याचा त्या पिरियड कालावधीमध्येच उपसरपंचाचा राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे त्यांचं सुद्धा खूप आभारी मानतो आणि आज प्रशांत दादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जिल्हा परिषद माजी सरपंच संजय दादा हे सुद्धा वेळोवेळी सहकार्य करत असतात। तसेच आमचे बंधू माजी सरपंच वासुदेवजी गवते, तसेच यशवंतदादा यांनी जेव्हा मी उपसरपंचाला उभा होतो तेव्हा खांद्याला खांदा देऊन सदस्यसुद्धा बनवलं आणि मला सरपंचसुद्धा बनवलं। तसेच माझ्या खांद्याला खांदा लावून त्यांचंसुद्धा मी खूप आभारीच आहे। विद्याधर चोरगे त्यांची मिसेस होती या वॉर्डमध्ये, भले ती पडली पण माझ्याबरोबर त्यांनी काम केलं आणि मला सरपंच बनवण्याचं काम, भले ते पडले असतील पण माझ्या खांद्याला खांदा लावून मला सरपंच बनवण्याचं काम त्यांनी केलं। हरला तरी पण त्यांनी मला साथ नाही सोडली अजूनपर्यंत, बघा समोर पाठीत आमच्या ते। तसेच दिनेशदादा भांडवकर हे सुद्धा त्या वॉर्डमध्ये काही नसताना सुद्धा माझ्यावर उभा राहिले का सरपंच तू व्हावं म्हणून, भले मी पडलं तरी चालेल पण सरपंच तू व्हावं हे त्यांच्या मनामध्ये एक ती जिद्द होती। आणि मला माझे बंधू मोठे बंधू आहेत त्याचे वडील वारले होते 13वा, आपण 13व्या दिवशी धरतो पण त्यांनी ते 11व्या दिवशी धरलं। 13 वडिलांचं 13वा 11व्या दिवशी माझ्यासाठी धरलं का इलेक्शन होता सरपंच, या सरपंचाचा इलेक्शन होता आणि तेव्हा तो त्या 11वा म्हणजे ते माझ्यासाठी भाग्य आहे। म्हणजे माझ्यासाठी खरोखर एक दैवशक्तीच माझ्या पाठी होती, ही जी दैवशक्तीच होती। आणि जसं शैलेशनी नाव घेतलं आता का बाबा या आपल्या युगामध्ये आपण जे युग पुरुष बोलतो छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आज मी इथपर्यंत 3.5 वर्ष माझी जवळजवळ पूर्ण होतील आता माझ्या कालखंडामध्ये। कामंसुद्धा व्यवस्थित सुरळीत चालू आहेत, जनतेचा पाठिंबा चांगला आहे माझ्या पाठी। कारण एक सर्वसामान्य माणसाला सरपंच जेव्हा बनतो तेव्हा तो हवेत नसतो,
तो खालच्या असतो, कारण का त्याला माहिती आहे ही जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे. आपण का पैशाच्या जोरावर निवडून आलेलो नाहीये. या जनतेचा संवाद आपल्या पाठी आहे, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठी आहे. आणि जे मित्रपरिवार आहे, आपण बोलतो एखादा जेव्हा यंग ब्रिगेड आपल्या पाठी असतो किंवा महिला ज्या पाठी असतात त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठी असतो, तेव्हा तो माणूस कधीच कुठं हरत नाहीये. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी जिजाऊ होत्या, त्यांचा आशीर्वाद होता, तसाच माझ्या पाठी माझ्या गावातल्या ज्या महिला बंधू भगिनी आहेत त्यांचा आशीर्वाद होता. म्हणून मी आज इथपर्यंत आलेलो आहे. तसं शैलेशला सुद्धा मी तेच सांगतोय का जो आपल्याला टर्म मिळेला आहे, भले 9 महिने 10 महिने, त्याच्यामध्ये आपला विकास, गावाचा विकास, आपल्या सारनाथनगरचा विकास, पूर्ण सभोवतालचा विकास कसा होईल, आपल्या योजना वगैरे काय असतील एकमेकांचा आपण करू. सत्ता आपल्याकडे आहे, पंचायत समिती आपल्याकडे आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे आहे, आमदार साहेब, सगळ्या म्हणजे गोष्टी आपल्याकडे आहेत. म्हणजे काय कमी नाहीये. तरी पण फक्त आपण नुसतं खुर्ची लावून बसून होणार नाही, कारण आपण काम करायला बाहेर निघाला पाहिजे, त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे आपण. तसेच आणखीन मला बोलावं झालं, ज्यांनी जेव्हा वेळ होती माझ्यावर आर्थिक, तेव्हा पाटील साहेब, जे पाटील कुटुंब होता माझ्या पाठी, जसं गवते पाटील कुटुंब होतं, आर्थिक परिस्थिती जेव्हा मला गरज होती इलेक्शनच्या पिरियडला, म्हणजे आता बोलायचं झालं ते समोर सगळे चेहरे आहेत, त्यामुळे ते बोलणे गरजेचं आहे. म्हणजे का बोलल्याशिवाय लोकांना सुद्धा कळत नाहीये. आणि त्यांनी जेव्हा मला ते आर्थिक परिस्थितीमध्ये जेव्हा दिलं, भले मी ते रिपोर्टेबल केलं, पण त्यावेळेस ते मला दिलं, त्यामुळं काही गोष्टी मला सावरता आल्या आणि आज इथपर्यंत आलो. त्यांचं सुद्धा खूप खूप आभारी आहे. शैलेश दादाला मी शुभेच्छा देतो. आणि जी जनता आपल्या पाठी आहे त्यांच्या सहकार्याने सगळे सदस्य आहेत, माझे उपसरपंच आहेत, त्यांच्या आशीर्वादाने शैलेशला शुभेच्छा देतो. आणि पुढच्या कालावधीसाठी जो टर्म आहे त्यासाठी त्यांना वाटचालीची शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.